मित्र सन्माननीय प्राध्यापक तुळशीरामजी कोठरे सर आणि महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व आदिवासी आश्रम शाळेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकातील वर्ग रोजंदारीच्या संदर्भात आलेले सर्व शिक्षक वृंद आणि माता भगिनींनो, आपण गेल्या 7 तारखेपासून या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या आंदोलनामध्ये प्रामुख्याने छोट्या मागण्या आहेत की ज्या मागण्यांकरता आपल्याला पूर्ण महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी यावं लागतं। कारण आपण जर बघितलं तर छोट्या मागण्या आहेत की त्या मागण्या जर आपण सरकारनं या ठिकाणी विचार केला तर मला वाटतं की या सर्व मागण्या या ठिकाणी मंजूर होऊ शकतात। परंतु राज्य आणि केंद्रामधलं जे सरकार आहे ते सरकारनं गेंड्याची कातडी घेतल्यासारखं या ठिकाणी अवसान घेतलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आपल्या मागण्या करण्यासाठी या आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घ्यावा लागत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 21 मे 2025 या आदिवासी विकास भवनाअंतर्गत आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1791 पदे बाह्य स्रोत भरती प्रक्रिया शासनाने निर्णय तो रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी संघटनेने केलेली आहे। त्याचप्रमाणे आदिवासी शाळांमध्ये कार्यरत रोजंदारी कर्मचारी 3 वर्ग 4 यांना रोजगारीचे आदेश देण्यात यावे आणि आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भौतिक सुविधांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि पेसा भरती व वन अधिकारी यांची पारदर्शक अंमलबजावणी करण्यात यावी अशी रास्त मागणी घेऊन आपण सर्व 7 तारखेपासून या आंदोलनात उपस्थित आहात। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की या देशामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आपल्याला अनेक वेळा इलेक्शनच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला आश्वासनं दिली जातात, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाहीये। आपण बघतो की आपल्या मधलीच काही लोक आमदार खासदार मंत्री मिनिस्टर होतात, परंतु आपल्याला ज्या पद्धतीनं न्याय दिला पाहिजे परंतु तो न्याय या ठिकाणी दिला जात नाही आणि ज्यावेळेस आपली न्यायाची भूमिका आहे ते आपल्याला आपल्या हक्क अधिकाराची बाजू मांडावी लागते, त्यावेळेस एकही आमदार खासदार किंवा मंत्री या ठिकाणी आपली बाजू मांडण्याकरता या ठिकाणी येत नाही। हे यासाठी काही होतं की त्यांना माहिती की या लोकांना आपण इलेक्शनच्या काळामध्ये माई बाटल्याने पैसा दिला तर यांना आपण विकत घेऊ शकतो अशी त्यांची समज झालेली आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकारावर जर आपण खऱ्या अर्थानं विचार जर केला तर खऱ्या अर्थानं आपल्या मुक्तीचं साधन बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला मुक्ती जर करायची असेल तुम्हाला मंदिर मस्जिद बुद्धविहारामध्ये जायची गरज नाही, तुम्हाला संसद रूपी मंदिरामध्येच गेले पाहिजे। म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत जर गेला तर तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते अधिकार तुम्हाला भेटू शकतात। कायद्याने आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत आणि अंतर्गत सर्व SC ST असेल OBC असेल त्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये सर्व अधिकार दिलेले आहेत, परंतु या देशामध्ये आपल्यामधलं सरकार येऊ शकलं नामुळे आपल्याला या सर्व अडचणींना सामोरं जावं लागत आहे। बाबासाहेब म्हणायचे की मी या देशाला संविधान देत आहे, परंतु संविधान देत असताना हे संविधान जर चांगल्या लोकांच्या हातामध्ये जर गेलं तर त्या संविधानाची अंमलबजावणी होऊ शकते, परंतु हे संविधान जर चुकीचं त्या लोकांच्या हातामध्ये जर गेलं तर आपल्या संविधानाच्या चुकीच्या पद्धतीने वापर होऊन आपल्यावर अन्याय अत्याचार होऊ शकतात असं बाबासाहेब त्यावेळेस बोलले होते आणि ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी होताना दिसतंय। आपण बघतो की 1950 नंतर आज 2025 75 वर्ष होत आहेत आणि 75 वर्षामध्ये चुकीच्या लोकांच्या हातामध्ये संविधान गेल्यामुळे आपल्याला रस्त्यावर यावं लागतं आहे। त्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला अजूनही आपण ही जी सर्व शिकलेले सवरलेले जे अधिकारी कर्मचारी लोक आहेत त्यांनी मनामध्ये एक विचार केला पाहिजे की अनेक वर्षांपासून आपल्याला हे लोक वेळात काढतात। कशा पद्धतीने वेळात काढतात तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सांगतो
एखादं जर आपण तितर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तितराची गोष्ट आपण सगळ्यांनी माहिती असेल. एखादं तितर पकडणारा व्यक्ती एखादं तितर चांगलं तितर तयार करतो, कारण तितराची जी जात आहे, जे पक्षी आहेत, त्यांना पकडणं काही सोपं नसतं. परंतु आपल्यातलाच एखाद्या व्यक्तीला तितर बनवतात, त्याला चांगल्या पद्धतीने बोलण्याला चालण्याला शिकवतात की बाबा आम्ही जे सांगतो तू ते बोलत जा. आणि तो काय करतो, इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या लोकांकडे येतो आणि सांगतो की बाबा हे जे सरकार जर आलं तर तुम्हाला रोजी रोटी आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या समस्या त्या ठिकाणी निरसन केलं जाईल. आणि त्यामुळे काय होतं, आपण त्यावेळेस त्यांच्या भुलतापीला जातो आणि त्यासाठी काय करतात, असे चित्र तयार केले जातात आणि चित्र तयार करून लोकांना वेड्यात काढलं जातं. आणि त्यासाठी काय करतात, चित्राला सांगितलं जातं की बाबा तू आता काय कर, एखाद्या जंगलामध्ये जा आणि तू ओरड कर की बाबा आता आमच्या अन्याय अत्याचार होतोय, आम्हाला वाचव 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 असा प्रयत्न केला जातो. आणि ते लोक अशा चित्राला उभं करतात आणि त्या चित्राला बघून आपल्यातले जे लोक असतात, सर्वसामान्य नागरिक जो ज्याला गरज असते, तो आपल्याला वाटतं की यार आपल्यातला माणूस तितर जो आहे, जो व्यक्ती आहे, तो गागोरड करत आहे, त्याला वाचवलं पाहिजे, त्याला आपण न्याय दिला पाहिजे, त्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे. आणि त्या पद्धतीचं त्या चित्राला त्या बाजूने आपण सर्व जातो. आणि त्या गेल्यानंतर अशी गोष्ट घडते की त्या जो मालक असतो, तो मालक काय करतो, त्या चित्राला पकडण्यासाठी जाळं उभं करत असतो आणि उभं केलं जातं. आणि त्या चित्राच्या माध्यमातून आपली जी सर्वसामान्य लोक आहे त्या जाळ्यामध्ये अडकतात. आणि त्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर तो चित्राचा पकडणारा मालक जो आहे तो त्यांना घेतो आणि ते विकून टाकतो. आणि अशीच परिस्थिती आपल्या देशामध्ये झालेली आहे. इलेक्शनच्या काळामध्ये आपल्यातलेच आपल्यासारखे दिसणारे, आपल्यासारखे बोलणारे, आपल्या जवळ येऊन आपल्याला भाऊ दादा करणारे, आपल्याला माई बहिणी करणारे असे लोक आपल्या जवळ येतात आणि सगळ्या मताचा गट्टा घेऊन त्यांच्याबरोबर जातात. आणि आपलं मतदान त्यांच्यावर पडलं की ते आमदार खासदार